लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 15 एप्रिलच्या भागामध्ये दिनकरसाठी संगीता खिचडी घेऊन येते आणि घ्या थोडी खिचडी अजून घ्या आणि हे काय तुम्ही आधीचीच खिचडी खाल्ली नाही अहो खाऊन घ्या तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत ना। यावरती दिनकर म्हणतो बास झाल्या। इकडे नैना विचार करत असते काहीही करून मला आता मात्र हे रिपोर्ट सौरवकडून मॅनेज करायला पाहिजे, पण सौरव माझं काही ऐकतच नाहीये, काय करू कसं करू असा ती विचार करत असताना दिनकर मात्र आता कामावरती जायला निघतो। संगीता म्हणते गोळ्या घ्या हा आठवणीत आणि हैगय करू नका, तुमची तब्येत आता जरा नाजूक साजूक आहे, त्यामुळे या सगळ्यामध्ये तुम्ही ना स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला विसरू नका असं म्हणत ती आता दिनकरच्या हातामध्ये चहा देते, त्याला गोळ्या देते आणि आठवण करते की काहीही झालं तरी या गोळ्या वेळेवरती घ्या। मग दिनकर कामावरती जायला निघतो, संगीता त्याचा डबा भरून देते। तोपर्यंत नैना विचार करत असते या घरात मला कुणी साधा चहा विचारत नाही, पाणी विचारत नाही। संगीता म्हणते केलेस ना उद्योग तेवढे बाद झाले, आता तू आम्हाला आमच्या हालवरती सोड, बाद झालं असं म्हणत संगीता आता मात्र नैनावरती चिडलेली असते। तोपर्यंत इकडे आता चिडलेला राहुल सांगत असतो मी पण तुमच्या सोबत येणार, कारण माझा तुमच्यावरती भरोसा नाहीये, तुम्ही दोघी जणी काहीही करू शकता आणि कसेही रिपोर्ट मॅनेज करू शकता। त्यावरती चिडलेला अद्वैत राहुलवरती हात उगारतो आणि खबरदार तिला जर एक शब्द बोललास तर तुझ्या लक्षात येतंय का हे सगळं उघडकीला आणायला तिने किती त्रास केलाय, तो या सगळ्यासाठी ती किती धडपडले ते, आणि तू तिला बोलशील हे मी ऐकून घेणार नाही। आधीच सांगून ठेवतो राहुल जरा सावर स्वतःला, आणि तुला यायचं असेल तर तू येऊ शकतोस, पण हे अशा पद्धतीचं हिच्यासोबतचं बोलणं कुणी ऐस खपवून घेणार नाही, लक्षात ठेव असं म्हणत आता मात्र चक्क कलाची बाजू घेऊन त्याने राहुलला बरोबर धडा शिकवल्यावरती इकडे मात्र आता रोहिणीचा जळफळाट होतो। त्यानंतर कला आणि अद्वैत दोघं जण हॉस्पिटलला जायला निघतात आणि राहुलला तुला यायचं असेल तर ये असं सांगितल्यावरती राहुल त्यांच्या मागे शेपटासारखा जात राहतो। तो गेल्यावरती म्हणजे तिघ जण गेल्यावरती इकडे आता रोहिणी म्हणते बघितलं सरोज वहिनी, म्हणजे तुझी ही सून तुझ्या मुलाला पूर्णपणे आतून बाहेरून बदलून गेली, कळतंय का तुला, म्हणजे आतापर्यंत तुझ्या ऐकणारा मुलगा आज फक्त आणि फक्त त्याच्या बायकोचं ऐकतोय, कसा जादू केले बघ त्याच्या बायकोने, आणि तुला तर तो विचारत पण नाहीये काय अशी जादू केले तिने असं म्हणत रोहिणी आता सरोजचे कान भरते, कारण तिला माहिती असतं या घरामध्ये जर कुणी हे लग्न थांबवू शकतं, ती हिम्मत कोण राखू शकतं, अद्वैतच्या विरोधात कोण जाऊ शकतं तर ती फक्त आणि फक्त सरोजच आहे। त्यामुळे ती सरोजचे कान भरून हे लग्न कसं टाळता येईल याबद्दल विचार करत असते। इकडे आता संगीता घडलेल्या प्रकाराबद्दल विचार करत असते, त्याच वेळेला नैना नटून थटून बाहेर जायला निघते। संगीता म्हणते कुठे चाललीस, यावरती नैना म्हणते माझं कुणाला काही पडलेलंच नाहीये, म्हणजे या घरामध्ये ना फक्त कला आणि कला, म्हणजे खरं तर काजू तर कलाताईच्या नावाचा जपच करत असते, बाबांना तर कलाच त्यांची लाडकी मुलगी वाटते, पण मम्मी तुझ्याकडून तरी मला अपेक्षा होती, तू तरी मला समजून घेशील असं वाटत होतं, तू माझं समजून घ्यायचीस, पण हल्ली तुला काय झालंय तू पण त्यांच्याच लाईनमध्ये जाऊन बसलेस, फक्त कला एवढंच करत असतेस। यावरती संगीता म्हणते तू गप ग, जे उद्योग करून ठेवलेस ना ते निसरायला कलाच तुला मदत करते, आणि कलामुळेच या प्रॉब्लेम मधून तू बाहेर येणार आहेस आणि तिच्याच बद्दल बोलतेस। आता माझा तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही, तू कोणतीही गोष्ट केलीस ना तरी तू चुकीचीच करशील यावरतीच माझा विश्वास आहे, आणि खरंच तू प्रेग्नेंट आहेस ना की आता उगाच हे नाटक करून माझ्या कलाला याच्यात अडकवू नकोस असं म्हणत संगीताला आता नैनावरती संशय आलेला असतो। ती म्हणते बोल खरंच प्रेग्नेंट आहेस ना। नैना म्हणते अगं 4 लोक बाकीची बोलतात ते ठीक आहे, तू सुद्धा माझ्यावरती संशय घेतेस, आई मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती। संगीता म्हणते अगं तुझ्याकडून पण बऱ्याच अपेक्षा होत्या, तू बऱ्याच अपेक्षांचा भंग केलायस आमच्या। यावरती नैना म्हणते बरोबर आहे, एक चुकी केली म्हणजे मला तुम्ही असंच ठरवणार। तितक्यात संगीताचा चेहरा खुलतो, कारण समोर कला आलेली असते। कलाला बघून संगीता म्हणते कला अगं तू इकडे आलीस। यावरती मग मात्र कला सांगते अगं मी नैनाताईला हॉस्पिटलमध्ये न्यायला आले। नैना म्हणते तू यायची काही गरज नव्हती, मी माझी जाऊन रिपोर्ट काढून आणेन। यावरती कला सांगते हा आता आपल्यामधला प्रॉब्लेम राहिला नाहीये, बाहेर अद्वैत आणि राहुल आलेत, ते दोघं जण तुला न्यायला आलेत, आपण चौघांनी मिळून हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि ते रिपोर्ट करायचे आहेत। यावरती नैना म्हणते काय गरज होती, मी माझी जाईन ना। यावरती कला सांगते हे बघ म्हणजे तू एकटी जाऊन रिपोर्ट केलेस आणि उद्या खोटे आहेत असं हे लोक म्हटली तर, त्यामुळे होऊ दे ना यांच्या समोर,
काय हरकत आहे, त्यांच्या समोर आपण रिपोर्ट करून घेऊया, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाहीये. नैना विचार करते, आता काय करू, सौरवला कसं मॅनेज करू, या सगळ्यांच्या समोर रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे आणू. तिला काही कळतच नसतं आणि आता पर्याय तर काहीच नसतो, कारण हे दोघं जण बाहेर उभे असतात. त्यावरती संगीता म्हणते, काय ग कले, म्हणजे जावई बापू आतमध्ये नाही आले, ते अजूनही रागावलेत का आपल्यावरती, म्हणजे मी त्यांना बोलवू का. यावरती कला सांगते, आई नको, म्हणजे आता जायची घाई आहे की नाही, जायचंय ना आता रिपोर्ट काढण्यासाठी, तर काहीही करू नकोस, आपण एक काम करूया, नंतर ते येतील ना. यावरती संगीता ऐकायला तयार नसते. एक गोष्ट माझी समजून घे, मी बोलवतो तरी माझ्या परीने मी बोलवते, जावई बापू दारात आलेत आणि घरात नाही आले, माझ्या मनाला बरं नाही वाटत, मी बोलू का त्यांच्याशी. कला म्हणते, बघ आई, तुला काय योग्य वाटतं ते कर. असं म्हणत कला आता संगीताला परवानगी देते. संगीता म्हणते, नाही ग, म्हणजे तुला पण जाम भोगायला लागतंय ह्या आमच्या सगळ्या प्रकरणामुळे, आणि जावई बापू रागावले असतील तर त्यांचा राग काढणं हे माझं कर्तव्य आहे ना. हिने जे प्रताप करून ठेवलेत ना, यामुळे तुला, जावई बापूंना आणि सगळ्या चांदेकरांना जो त्रास होतोय ना, त्याबद्दल मला खूप वाईट वाटते, म्हणून मी त्यांना जाऊन एकदा बोलून तरी येते. असं म्हणत मग मात्र अद्वैतला बोलवण्यासाठी संगीता बाहेर येते. अद्वैत आणि राहुल कारच्या बाजूला उभे असतात. त्यावेळेला राहुल सांगत असतो, दादा बरं झालं, थँक्यू, म्हणजे तू तुमच्यासोबत मला हॉस्पिटलला यायला दिलंस. मी खरं सांगू का, तर अजूनही या लोकांवरती माझा काडी मात्र विश्वास नाहीये. ही लोक कधीही काहीही करू शकतात, पण तू मला घ्यायला परवानगी दिलीस, खरंच खरंच खूप थँक्यू. असं म्हणत तो अद्वैतला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करत असताना संगीता येते आणि जावई बापू, म्हणजे जावई इकडे थांबलेत आणि आम्ही आतमध्ये थांबायचं हे बरं नाही वाटत, या ना तुम्ही आत या ना, म्हणजे जावयाने इथे थांबणं बरोबर नाहीये, या की आतमध्ये. यावरती राहुल म्हणतो, हे बघा, नको ती नाती जोडण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. कसं आहे ना, इथे अजून तुम्ही मला जावई वगैरे म्हणण्यासारखी सिच्युएशन काही झालेली नाहीये. यावरती संगीता म्हणते, नाही हो, मी तुम्हाला नाही म्हटले, मी अद्वैतरावांना बोलायला आले की जावई घराबाहेर आहेत तर आत या. यावरती राहुल म्हणतो, ठीक आहे, त्याला म्हणताय जावई तर ठीक आहे, त्याला घेऊन जा, मी काही घरामध्ये वगैरे येणार नाही, माझ्याशी नको ती नाती जोडण्याचा प्रयत्न करू नका. असं म्हणत राहुल उद्धट बोलतो. तर आता इकडे संगीताला खूप वाईट वाटतं, ती मान खाली घालते. त्यावेळेला अद्वैत म्हणतो, हे बघा, तुम्ही काहीही काळजी करू नका, नंतर मी येईन ना, आता सध्या हॉस्पिटलला जाणं महत्वाचं आहे ना, म्हणून आपण एक काम करूया, आधी हॉस्पिटलचं काम उरकूया, नंतर येणं जाणं होतच राहील, तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. असं म्हटल्यावर ती संगीता रडायला लागते. अद्वैत समोर हात जोडते आणि खरंच मला माफ करा, म्हणजे आमच्यामुळे तुम्हाला पहिल्यापासून त्रास होत आला. नैनीने जे काही केले ना, त्यासाठी मी तुमची माफी मागते, तुमचं मन दुखावलं गेलंय, मला माहिती आहे ना, पण या सगळ्यामध्ये प्लीज प्लीज माफ करा. यावरती अद्वैत म्हणतो, तुम्ही काही माफी वगैरे मागू नका. असं म्हणत अद्वैत मनाचा मोठेपणा दाखवतो. मग फायनली आता मात्र नैना कारमध्ये बसते. नैना आणि राहुल बॅक साईडला बसलेले असतात आणि फ्रंट सीटवरती कला बसलेली असते. कला आणि आता नैना हे दोघी जणी एकमेकींकडे पाहत असतात. त्याच वेळेला नैना त्या मिरर मधून, फ्रंट मिरर मधून अद्वैतकडे पाहते, अद्वैत नैनाकडे पाहतो. मग मात्र कला हे सगळं पाहते, कला हे पाहते आणि नंतर ती मिरर असते ती एका साईडला फिरवून ठेवते, जेणेकरून अद्वैतला नैना दिसणार नाही. अद्वैत पाहतच बसतो, म्हणजे हिला कसं माझ्या मनामधलं कळलं. तोपर्यंत इकडे संगीताला भेटायला रोहिणी आलेली असते. रोहिणीला बघून संगीता म्हणते, आत्याबाई या ना, आमच्या घरात कसं काय येणं केलं तुम्ही. यावरती संगीताला रोहिणी सांगते, तुम्ही चांगले पांग फेडलेत हो, म्हणजे ऐन वेळेला मी तुम्हाला सल्ला दिला की नैनाच्या जागेवरती कलाला उभे करा, आणि मी कलाचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला, पण तीच कला आज माझ्या राहुलवरती उलटली आणि राहुलचं लग्न नैनासोबत लावून द्यायला निघाले. म्हणजे तुमच्यानं खऱ्यांची कमाल झाली, जे तुमच्यावरती उपकार केले त्यासाठी तुम्ही आमच्यावरती उलटे फिरताय. असं म्हणत आता मात्र इकडे रोहिणी संगीताला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून हे लग्न होऊ नये. त्यावरती संगीता म्हणते, नाही हो आत्याबाई, तुमचे आमच्यावरती खूप खूप उपकार आहेत, मला माहिती आहे ना, तुम्ही आमच्यावरती खूप उपकार केलेत, पण या सगळ्यामध्ये आमचा हेतू तुम्हाला दुखवायचा नाहीये. यावरती मग मात्र रोहिणी म्हणते, दुखवायचा हेतू नाही तर काय आहे, मग हे सगळं कशासाठी घडवून आणलेत तुम्ही, कराला तुम्ही सांगा ना, हे सगळं थांबव, म्हणजे माझ्या राहुलला याच्यामध्ये विनाकारण गोवते आहे.
यावरती संगीता म्हणते, खरंच आम्हाला माफ करा, आमच्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला ना त्यासाठी मी तुमची माफी मागते, पण माझी कला नाहीये हो तशी वाईट, म्हणजे कला कधी कुणाचं वाईट करत नाही, कलाबद्दल तुम्ही काही असं बोलू नका, असं म्हणत संगीता आता मात्र रोहिणीला समजवत असते. पण रोहिणी कुठली ऐकायला. रोहिणी म्हणते, तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या चांदेकरांना लुटण्याचं ठरवलेत, आम्हाला बर्बाद करण्याचं ठरवलेत, एका मुलीला पाठवलं, आता खोटं बोलून दुसऱ्या मुलीला पाठवताय, असं म्हणत आता रोहिणी संगीताला मनाला येईल ते बोलत असते. आता इकडे नैना सांगेल त्या हॉस्पिटलच्या समोर येऊन कार थांबल्यावरती राहुल म्हणतो, ब्रो या हॉस्पिटलमध्ये टेस्ट होणार नाहीत, या हॉस्पिटलमध्ये कदापि टेस्ट होणार नाहीत, टेस्ट फक्त आपल्या डॉक्टरांच्या इथे होतील, कारण मला या हॉस्पिटलमध्ये विश्वास नाहीये. यावरती नैना म्हणते, पण मी इथेच कम्फर्टेबल आहे, कारण नैनाने सौरवला इथे मॅनेज केलेलं असतं. नैना सांगते, मी इथेच कम्फर्टेबल आहे, काहीही झालं तरी सुद्धा मी इथेच टेस्ट करणार, आणि तुमच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती तुम्ही रिपोर्ट मॅनेज केलेत तर, असं म्हणत नैना आता राहुलवरती आरोप करते. राहुल म्हणतो, आणि हेच मी उलटो बोलू शकतो की तू तुझ्या इकडेच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलीस आणि तू रिपोर्ट मॅनेज केलेत तर. यावरती नैना सांगते, मला रिपोर्ट मॅनेज करण्याची काहीच गरज नाहीये. राहुल म्हणतो, मला पण गरज नाहीये, मी सांगतोय ना की आपल्याच इथे होतील टेस्ट, म्हणजे आपल्या डॉक्टरच्या इथे होतील, मला त्या टेस्ट ऑथेंटिक वाटतात, असं म्हणत आता मात्र इकडे राहुल आणि नैना भांडायला लागतात की टेस्ट इकडे होणार की तिकडे. नैना विचार करत असते, जर का टेस्ट इकडे झाले नाही तर मी सौरवकडून कसं काय मॅनेज करून घेऊ रिपोर्ट, त्यामुळे टेस्ट ही इथेच व्हायला पाहिजे. तर राहुल विचार करत असतो, काहीही करून ही टेस्ट मला मॅनेज करायला पाहिजे, आणि ते मॅनेज करणं फक्त आणि फक्त रिपोर्ट मॅनेज करणं मला आपल्याच हॉस्पिटलला जमेल. दोघंही आपापल्या विचारावरती असतात, भांडत असतात. त्यावेळेला अद्वैत आणि कला म्हणतात, स्टॉप इट, काय चाललंय तुमचं, एकतर टेस्ट होणं महत्वाचं आहे. अद्वैत विचार करत असतो, काहीही करून या एकदा टेस्ट झाल्या ना की या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल आणि एकदाचं हे प्रकरण मिटवून जाईल. आणि कला विचार करत असते, या एकदाच्या टेस्ट झाल्या ना की या नैना आणि राहुल या दोघांचं लग्न होईल, म्हणजे ना आईला तरी टेन्शन नाही, सगळ्यामध्ये सगळं मार्गी लागेल. दोघांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात. फायनली एका ठिकाणी टेस्ट करायचं ठरतं. त्या ठिकाणी टेस्ट करायचं ठरल्यावरती नैना पुन्हा एकदा डाव टाकते आणि मी एकटीच आतमध्ये जाते, बाकी कुणी आत येऊ नका. यावरती कला म्हणते, नैनाताई मी आतमध्ये येणार, तू एकटी जाऊ नकोस. तर राहुल म्हणतो, मी पण आत येणार, मला सुद्धा आत जायचंय. मग अद्वैत म्हणतो, हे बघ राहुल, तू आत जाऊ नकोस. या दोघी आतमध्ये आल्यावरती नर्सला नैना म्हणते, म्हणजे किती वेळ लागेल रिपोर्ट यायला. यावरती नर्स म्हणते, फार काही वेळ लागणार नाही, तुमचे ब्लड सॅम्पल गेले ना तिकडे चेकिंगसाठी की लगेच रिपोर्ट येईल. नैना विचार करते, आता ही तर बया माझ्याकडे बघत पण नाहीये, कसं हिला मॅनेज करू, म्हणजे पैसे देऊन हिला मला मॅनेज करायलाच पाहिजे. आणि ती कलाला एका बाजूला करून आता मात्र नर्सला म्हणते, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणजे पैसे, असं म्हणत ती पैशाचा विषय काढून आता रिपोर्ट मॅनेज करण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेला नर्स जोरात ओरडते, पैसे, कसले पैसे. आणि त्याच वेळेला कलाचं लक्ष तिकडे जातं. कला विचार करते, नैनाताईच्या डोक्यात तरी काय आहे, आता खरंच नैना रिपोर्ट मॅनेज करू शकेल का, की कला हिला रंगे हात पकडून अद्वैत समोर सत्य आणणार आणि आता अद्वैत कलावरतीच विश्वास ठेवणार, हे पाहणं रंजक ठरणार.